नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण एक अशा राशीबद्दल बोलणार आहोत जी जंगलाच्या राजाप्रमाणे ताकदवान आणि प्रभावशाली आहे. ती म्हणजे तुमची सिंह रास. मित्रांनो, सिंह राशीसाठी 17 मे पासून 14 जून पर्यंतचा काळ हा अधिक महत्त्वाचा आहे, कारण हा काळ अधिक महिन्याचा आहे. याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आणि तुमचं राशी भविष्य जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, तुमच्यावर कर्ज असेल, पैसा टिकत नसेल, नोकरीत व्यापारात प्रगती नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल किंवा अन्य कोणत्याही समस्या असतील, तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करावा. आम्ही तुमची पत्रिका बघू, त्यात कोणते दोष बाधा आहेत की नाही ते बघू. असेल तर योग्य उपाय आणि योग्य सेवा तुम्हाला देऊ. तुमचा योग्य काळ, चांगला काळ कधी सुरू होईल ते तुम्हाला सांगू. यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. मित्रांनो, 17 मे पासून 14 जून पर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी साध्या बदलाचा नाही, तर एका मोठ्या ट्रान्सफॉर्मेशनचा आहे. सिंह राशीचा स्वामी स्वतः सूर्यदेव आहेत आणि या काळात ग्रहांची स्थिती तुमच्या राशीसाठी अत्यंत प्रबळ होताना दिसत आहेत. त्यात भर पडणार आहे ती अधिक महिन्याची. सिंह राशीच्या जातकांसाठी या काळात नशिबाची दारे कशी उघडणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात आता कोणत्या गोष्टी होणारच आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. मित्रांनो, सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. 17 मे नंतर सूर्य तुमच्या राशीच्या दशम आणि एकादश भावातून भ्रमण करेल, जे तुमच्या करिअरसाठी अत्यंत शुभ मानले जातात. या काळात तुमच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळेल. कामाच्या ठिकाणी लोक तुमचं ऐकतील आणि तुमचा मान सन्मान वाढेल. जे लोक राजकारणात किंवा सरकारी नोकरीत आहेत त्यांच्यासाठी या काळ सुवर्ण संधी घेऊन आला आहे. रखडलेली पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. सूर्याचा प्रभाव वाढल्यामुळे तुमच्यात थोडा अहंकार येऊ शकतो. लक्षात ठेवा, विनम्रता हेच यशाचे खरे गमक आहे. यामुळे कोणाशीही उद्धटपणे बोलू नका. अधिक महिना हा भगवान विष्णूचा महिना आहे. सिंह राशीसाठी हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा ठरणार आहे. या महिन्यात तुम्ही घेतलेले निर्णय किंवा केलेले धार्मिक कार्य किंवा दिलेले दान तुम्हाला समाजातील मोठे स्थान मिळवून देईल. जर तुमच्या संपत्तीवरून काही वाद सुरू असतील तर या काळात, अधिक महिन्यात ते मिटण्याची शक्यता आहे आणि वडिलांचे मार्गदर्शन तुम्हाला नक्की मोलाचे ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या आयुष्याचे ध्येय आणि स्पष्टता नक्की मिळेल. मनातील गोंधळ दूर होऊन एक प्रकारची शांतता तुम्हाला लाभेल. मित्रांनो, जर तुमची एखादी फाईल सरकारी कार्यालयात अडकलेली असेल तर ती या काळात नक्कीच मार्गी लागेल. तुम्हाला सरकारी कामातून मोठा आर्थिक लाभसुद्धा मिळेल. जे स्वतःचा बिझनेस करतात त्यांना मोठे कंत्राट किंवा नवी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. तुमचा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचेल. तुम्हाला एखाद्या मोठ्या संस्थेची जबाबदारी मिळू शकते. सामाजिक कार्यात तुमची सक्रियता वाढेल आणि लोक तुम्हाला फॉलो करतील. डोळ्यांच्या किंवा हाडांच्या काही तक्रारी असतील तर त्या या काळात कमी होतील. तुमच्या ऊर्जेत प्रचंड वाढ झालेली तुम्हाला जाणवेल. तुमचा हा काळ अधिक शुभ करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी अंघोळ झाल्यावर आदित्य हृदय स्तोत्र वाचा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात चांगले लाभ तुम्हाला मिळतील. सिंह राशीसाठी 17 मे ते 14 जून हा काळ म्हणजे राजयोगासारखा काळ आहे. स्वतःची ताकद ओळखा आणि मिळालेल्या संधीचे सोने करा. ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न, पत्रिका बघायची असेल तर आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. धन्यवाद.